नवऱ्याचा मित्र नवऱ्यासमोरच सुरू झाला. नवऱ्याचा मित्र बेडवर सोबत आणि नवरा खाली झोपलेला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रोज रोज सुमित्राचा नवरा रात्री पिऊन यायचा आणि आज पण तो रोजप्रमाणे आला होता. तो घरी आल्यावर लगेच झोपून जात होता. लग्नाला अजून 6 महिने पण झाले नव्हते आणि तिचा नवरा सुमित्राला तिच्या नवऱ्याकडून हवं तसं प्रेम मिळत नव्हतं. ती आता कंटाळून गेली होती नवऱ्याच्या वागण्याला. ती कोणाला पण सांगू शकत नव्हती की तिला तिच्या नवऱ्याकडून प्रेम भेटत नाही असं. ती आता स्वतःला बदनसीब समजू लागली होती, कारण तिने नवऱ्यासोबत असे स्वप्न बघितले होते, पण आता तिचे स्वप्न कधीच सत्यात उतरणार नव्हते. ती तिच्या नवऱ्याला म्हणायची, तुम्ही रोज पण पिऊन येता आणि लवकर झोपून जाता. मला तुमच्याकडून नवरा सुमित्रावरच रागवायचा. ती त्याला असं बोलली की एक दिवस सुमित्राचा नवरा त्याच्या मित्राला घेऊन घरी आला. सुमित्राच्या नवऱ्याचा मित्र आलोक आता नेहमी घरी येत होता. त्याच्यासोबत सुमित्राची चांगलीच ओळख झाली होती आणि ती त्याला म्हणाली, तुम्ही याचे मित्र आहात ना, तर त्यांना थोडं सांगत जा की व्यसन नका करू. आलोकला समजलं होतं की सुमित्राला नवऱ्याकडून काही प्रेम वगैरे नाही भेटत. दुसऱ्या दिवशी रात्री सुमित्राचा नवरा आणि आलोक सोबत घरी आले होते. आलोकने सुमित्राच्या नवऱ्याला धरून आणले होते. नवरा शुद्धीवर नव्हता हे बघून सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती फार कंटाळली होती. सुमित्रा तिच्या बेडवर बसली. आलोक पण तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, वहिनी तुम्ही का रडता? आलोक तिच्या एवढ्या जवळ गेला होता. आलोक सुमित्रासोबत बेडवर आणि नवरा खाली झोपलेला होता. आलोकने तिचे डोके त्याच्या खांद्यावर घेतले आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न तो करत होता. सुमित्राला तर कळालेच नाही की आलोक तिच्यासोबत. नंतर तिला जाणवलं आणि ती आलोकपासून दूर झाली. तिला समजलं की आलोक तिचा फायदा घेत आहे. ती आलोकला म्हणाली, तुम्ही जाऊ शकता. आलोक तरी पण तिला बोलत होता आणि तिच्याजवळ जायचा प्रयत्न करत होता. नंतर सुमित्राने त्याला घरामधून काढून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने नवऱ्याला सर्व सांगितले. तिच्या नवऱ्याला आता पश्चाताप झाला होता की जर त्याला असं व्यसन नसतं तर कोणी त्याच्या बायकोला हात लावला नसता. त्याने ठरवलं की आता कधीच व्यसन नाही करायचं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.